गोंदिया जिल्ह्यातील विविध प्रकारच्या अनियमितता, गैरव्यवहार आणि कायदेशीर बाबींकडे दुर्लक्ष यामुळे जिल्ह्यातील सुमारे 5,000हून अधिक संस्था केवळ कागदावर सुरू असल्याची धक्कादायक बाब पुढे आली आहे। या पार्श्वभूमीवर सहाय्यक धर्मदाय आयुक्त कार्यालयानं तपासणी मोहीम सुरू केली असून अनेक संस्थांना नोटीस बजावली आहे। या नोटिसीमुळे गोंदिया जिल्ह्यातील संस्थांमध्ये खळबळ माजली आहे। धर्मदाय आयुक्त कार्यालयानं जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, आमगाव, अर्जुनी, मोरगाव, सालेकसा, देवरी, सडक अर्जुनी, गोरेगाव यासारख्या तालुक्यामध्ये कार्यरत संस्थांची तपासणी सुरू केली आहे। विशेषतः शासकीय सवलतींचा लाभ घेतलेल्या संस्थेकडे अधिक लक्ष केंद्रित केले जात आहे। यामध्ये बऱ्याच संस्था केवळ नावापुरत्या कार्यरत असून शासनाचे अनेक निधी डल्ला मारत असल्याची माहिती सहाय्यक धर्मदाय आयुक्त दिशा पजई यांनी दिली। जिल्ह्यातील हजारो संस्थांनी मागील काही वर्षापासून धर्मदाय कायद्यानुसार विश्वस्त बदल अर्ज, संस्थेच्या मालमत्ता जाणून बुजून अभिलेखावर घेतल्या नाहीत, वार्षिक उत्पन्न खर्चाचा लेखा तपशील वर्षानुवर्ष जमा केलेला नाही, तसंच धर्मदाय आयुक्तांच्या परवानगीशिवाय परस्पर कर्ज घेणं आणि संस्थेच्या मालमत्तेची विल्हेवाट लावली जात असल्याचं देखील चौकशीत स्पष्ट झालं। या प्रकरणी कागदपत्रांची पडताळणी करून कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती सहाय्यक धर्मदाय आयुक्तांनी दिली आहे। ज्या संस्था धर्मदाय कायद्याचं उल्लंघन करतायत अशा संस्थांना प्रथम नोटिसा पाठवून योग्य त्या कागदपत्रांची मागणी करण्यात येत आहे। जे संस्था प्रमुख किंवा विश्वस्त वारंवार सूचना देऊनही सहकार्य करत नाहीत त्यांच्यावर महाराष्ट्र विश्वस्त कायद्याप्रमाणे योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार। तसंच काही संस्थांनी धर्मदाय कार्यालयाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केले असून त्यात पारदर्शकता नसल्याचं सुद्धा पुढं आलंय। विशेषतः शैक्षणिक संस्था, काही संस्था धर्मदाय उत्पन्नाचा वापर संस्था चालवण्यासाठी न करता वैयक्तिक हितासाठी करत असल्याचं निदर्शनास आलंय। गोंदिया जिल्ह्यामध्ये 12,000हून अधिक संस्था धर्मदाय आयुक्त कार्यालयामध्ये नोंदणीकृत आहेत। या संस्थांमध्ये मंदिर, मशीद, चर्च, शाळा, महाविद्यालय, हॉस्पिटल, वृद्धाश्रम, अनाथाश्रम आणि अन्य प्रकारच्या सामाजिक संस्थांचा यामध्ये समावेश आहे। परंतु त्यातील काही संस्था प्रत्यक्षात केवळ कागदावर अस्तित्वात आहेत। अशा संस्था वार्षिक उत्पन्नाचा अचूक लेखाजोखे सादर करत नाहीत आणि धर्मदाय कायद्याची सरळ पायमल्ली करत आहेत। आता अशा संस्थांवर कोणती कारवाई केली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। आज तारखेत गोंदियामध्ये जवळपास 10,000च्या वर संस्था नोंदणीकृत आहेत, पण फक्त कागदावर असल्याचे जेव्हा मी इथे जॉईन झाली तेव्हा लक्षात आले। त्याच्यामुळे या संस्थांना त्यांच्या कार्याबाबत जाणीव व्हायसाठी नोटीस चालू केली। त्या ज्या 10,000च्या वर संस्था नोंदणीकृत आहेत, पण त्यापैकी जवळपास 50% कागदावरच असल्याचे आढळून आले। कागदावर म्हणजे फक्त ज्या शासकीय सोयी सवलती आहेत त्यांचा लाभ घेण्यापुरत्या, पण प्रत्यक्षात त्यांचे बदल अर्ज दाखल नव्हते, कुठल्याही संस्थेचा लेखाजोखा नव्हता। त्या संस्थांच्या अंडर ज्या शाळा, कॉलेजेस आहेत त्याची कुठेही परिशिष्ट 1वर नोंद असल्याचे आढळून आले नाही। अशा संस्थांना सुरुवातीला नोटीस देऊन जे कागदपत्र आहेत ती पूर्तता करण्यासाठी संधी देण्याची प्रोसेस या कार्यालयातर्फे चालू झाली आहे। त्या बाबतीत विश्वस्तांनी काम चालू केलेलं आहे। त्यांच्यामध्ये जो ॲक्च्युअल ते जनतेच्याच पैशांनी लाभ घेत आहेत तो त्यांच्या ऑडिटमध्ये आल्याचं दिसून येत नाही आणि ऑडिटच दाखल नाही आहे। मी गोंदिया जिल्ह्यातील जेवढ्या नोंदणीकृत संस्था आहेत त्यांच्या विश्वस्तांना असे आवाहन करते की न्यासाच्या मालकीची जी मालमत्ता आहे, शाळा, कॉलेज असो की बाकी कुठलेही, त्या तात्काळ परिशिष्ट 1वर अभिलेखावर घेण्याची आपण प्रक्रिया चालू करावी, जेणेकरून ती न्यासाच्या मालकीची होईल। प्रतिनिधी राधाकिशन सुट्टे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।